कधी कधी मला खूप टेन्शन यायचं. महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे, पण पगार मात्र तेवढाच आहे. चालू वर्षात तर महागाईने उच्चांकच गाठलाय. ज्यांचं उत्पन्न मर्यादित असेल त्यांच्यासाठी शहरात राहून जीवन जगणं खूप कठीण झालंय. महिन्याला कमावलेल्या पैशांमधून काही बचत करणे तर दूरच, पण रोजच्या गरजाही पूर्ण करणं हेच मोठं आव्हान बनलंय. सरकारला मात्र याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त महाराष्ट्रात हिंदी बोलली जावी की मराठी, शाळांमध्ये हिंदी हा विषय शिकवायचा की नाही, अशा गोष्टींवर मोठमोठ्या बैठका घ्यायच्या असतात. सामान्य माणसांचे खरे प्रश्न काय आहेत हे माहीत असूनही त्याकडे ते दुर्लक्ष करत असतात. मी मागील 5 वर्षांपासून पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होतो. मला आशा होती की कंपनी माझा पगार वाढवेल आणि मला कायमस्वरूपी नोकरीही देईल, म्हणजे परमनंट करेल. पण या 5 वर्षांत त्यांनी माझा पगार फक्त काही हजार रुपयांनी वाढवला आणि कायमस्वरूपी करण्याचा विषय तर त्यांनी कधी घेतलाच नाही. ही एक मोठी ऑटोमोबाईल कंपनी होती. जवळजवळ 500 कर्मचारी तिथं काम करत असत. काही जणांना त्यांनी परमनंट केलं होतं, त्यामुळे मलाही वाटत होतं की एक दिवस मीही परमनंट होईन. ते झालं असतं तर माझं भविष्यही उज्ज्वल झालं असतं. कंपनीच्या काही सुविधा मिळाल्या असत्या. म्हणूनच मी मनापासून काम करत राहिलो. मी क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. शिक्षण जास्त झालं नव्हतं, पण काम करत करत अनुभव येत गेला. कंपनीमधल्या अनेक गोष्टी मी शिकून घेतल्या आणि काही जबाबदाऱ्या स्वतःहून घेतल्या. पण इतक्या प्रामाणिकपणाने काम करूनही माझा पगार फक्त 1000-2000नीच वाढवला गेला. मी वरिष्ठांशी परमनंट करण्याबाबत बोललो होतो, पण मला अपेक्षित उत्तर मिळालं नाही. तेव्हा मला कळून चुकलं की या कंपनीत माझं भविष्य नाही. म्हणून मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. मी दुसरीकडे नोकरी शोधू लागलो. काही ठिकाणी काम मिळायचं, पण पगार कमी असायचा. त्यामुळे मी ठरवलं की दुसरी नोकरी पक्की झाल्यावरच सध्याचं काम सोडायचं. त्याआधी नोकरी सोडणं योग्य नव्हतं. आमच्या घरी मी, आई आणि वडील तिघंच राहतो. पूर्वी आम्ही गावाला राहत होतो, शेती करत होतो, पण त्यातून फारसा फायदा होत नव्हता. वडिलांनी काही कर्ज घेतलं होतं आणि त्यावर व्याज वाढतच गेलं. शेवटी ते कर्ज फेडणं अशक्य झालं. मग वडिलांनी आमचं शेत विकून कर्ज फेडलं आणि आम्ही गाव सोडून शहरात आलो. तेव्हा मी लहान होतो. पुण्यात आल्यावर वडील कामाला लागले. आईही छोटी मोठी कामं करत असे. हळूहळू आम्ही पुण्यात स्थायिक झालो. एकदा संध्याकाळच्या वेळी मी बाहेरून आलो. आईजवळ आमच्या शेजारी राहणाऱ्या जया काकू बसल्या होत्या. आई आणि जया काकू गप्पा मारत होत्या. मी आत आलो तेव्हा जया काकूंनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, "कसा आहेस अमन?" "काकू, मी छान आहे. तुम्ही कशा आहात?" "मी पण छान आहे. पण अरे, काय झालंय अमन? तू सध्या आधीसारखा मन मोकळा बोलत नाहीस. लग्नाचं टेन्शन आहे का तुला?" "अरे, होईल रे लग्न. टेन्शन नको घेऊस. मी पण बघते तुझ्यासाठी मुलगी आमच्या नातेवाईकांमध्ये." "अहो काकू, काय बोलताय तुम्ही? मला लग्नाचं टेन्शन नाहीये." "मग कसलं टेन्शन आहे?" "काही नाही हो काकू, हेच कामाचं टेन्शन. बघा ना, किती वर्ष झालीत कंपनीत, पण अजूनही पगार वाढत नाही. आता कंटाळा आलाय. दुसरं काहीतरी काम शोधतोय." "अच्छा, हो का अमन?" आई आणि जया काकू गप्पा मारत होत्या. मीही त्यांच्या जवळच थोडं अंतर ठेवून खुर्चीवर बसलो. आई जया काकूंना म्हणाली, "अहो जयाताई, तुमच्या ओळखीमध्ये कुठे काही काम असेल चांगल्या ठिकाणी तर बघा ना आमच्या अमनसाठी." "हो हो, बघते नक्की." "अमन, पण नेमकं कसं काम हवं आहे तुला?" "अहो काकू, जे काम मिळेल ते चालेल. पगार फक्त चांगला पाहिजे." "अच्छा, होय का? बरं, सांगते तुला तपास करून 2 दिवसांनी." संध्याकाळच्या वेळी जया काकू
आमच्याकडे आल्या. मी घरातच बसलो होतो. काकूंनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, "अरे अमन, तू काम शोधत असल्याचं बोलला होतास ना?" "होय काकू." "अरे, मी ज्या बाईंकडे कामाला जाते त्यांच्या दुकानात एका माणसाची गरज आहे. तू करशील का तिथे काम?" "कसलं काम आहे काकू?" "अरे, काही विशेष नाही. त्यांचं जनरल स्टोअर्स आहे. सध्या त्यांनी फायबरच्या खुर्च्याही विकायला सुरुवात केली आहे. दुकान त्या स्वतः चालवतात. त्यामुळे थोडी धावपळ होते. सकाळी कधी कधी बाजारातून माल आणणं, दुकानासमोर बाहेर सामान मांडणं आणि संध्याकाळी ते सर्व सामान आत ठेवणं, या सगळ्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे. तर तू करशील का हे काम?" "अहो काकू, पण पगार किती मिळेल हे कळायला हवं. तेव्हा हो किंवा नाही सांगू शकेन." "अरे अमन, पगार किती मिळेल हे मला माहिती नाही. त्यांना विचारावं लागेल." "बरं, ठीक आहे. एक काम करूया. उद्या तुम्ही त्यांना विचारून मला सांगा." "हो, ठीक आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी मी ड्युटीवर निघून गेलो. 12 वाजेच्या सुमारास माझ्या मोबाईलवर जया काकूंचा कॉल आला. त्या म्हणाल्या, "अरे अमन, मी त्या बाईंना विचारलं. त्या म्हणाल्या की तुला भेटायला घेऊन ये. तर तुला कधी जमेल यायला?" "अगं काकू, आत्ता मी ड्युटीवर आहे, पण संध्याकाळी जमेल. मी दुपारी घरी येतो." "बरं, ठीक आहे अमन, चालेल. मग संध्याकाळी 5 वाजता जाऊ आपण दोघं." "हो, ठीक आहे काकू." त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता जया काकू आणि मी त्या बाईंच्या जनरल स्टोअरच्या दुकानावर गेलो. त्या परिसरात मी आधी बऱ्याच वेळा गेलो होतो. माझ्या घरापासून फार काही लांब नव्हतं. त्यांच्या जनरल स्टोअरमध्ये पोहोचलो तर दुकानात साधारणतः 30 ते 32 वर्षांची एक बाई होती. ती एका ग्राहकाला फेअर अँड लवलीचा पाऊच देत होती. जया काकू म्हणाल्या, "अगं सरिताबाई, हे बघा, हा आहे अमन. मी तुम्हाला ज्याच्याबद्दल बोलले होते ना." "हो हो जया काकू." त्या बाईने एकदम माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, "हे बघा, हे जनरल स्टोअर माझं आहे. इथे मला कामासाठी एक चांगला, इमानदार, मेहनती माणूस हवा आहे. तर तुम्ही सध्या कुठे काम करता?" त्या बाईंनी विचारलं. "मॅडम, मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये MIDC मध्ये काम करतो." "अच्छा, मग ते काम का सोडत आहात? काही समस्या आहे का? काही भांडण वगैरे झालं आहे का तुमचं तिथे?" "अहो नाही नाही मॅडम, भांडण वगैरे काही नाही. पगार कमी आहे, त्यामुळे ती नोकरी मला सोडायची आहे." "अच्छा, किती पगार आहे आता तुम्हाला तिथे?" "मॅडम, आता मला तिथे 12,000 रुपये महिन्याला मिळतात." "बरं बरं, ठीक आहे. बरं, हे बघा, माझ्याकडे काय काम आहे ते मी आधी तुम्हाला सांगून देते. त्यानंतर हो किंवा नाही तुम्ही मला सांगा." "हो ठीक आहे, बोला मॅडम." "हे बघा, हे माझं कॉस्मेटिकचं दुकान आहे. याच्या पाठीमागेच माझं घर आहे. कॉस्मेटिकचं दुकान मी सकाळी 10 वाजेला उघडते आणि संध्याकाळी 9 वाजेला बंद करते. दुपारच्या वेळीत देखील दुकान बंद असतं. सकाळी जेव्हा 10 वाजेला दुकान उघडतं, मला बराच काही सामान आतून बाहेर रचायचा असतो आणि तोच सामान संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर परत आतमध्ये ठेवायचं असतं. आणि परत मार्केटमधून जो स्टॉक येतो तो देखील कधी कधी मार्केटमध्ये जाऊन स्वतः घेऊन यावा लागतो. तर हेच काम तुम्हाला करायचं आहे. आणि कधी कधी जर मी बिझी असेल तर दुकान देखील सांभाळावं लागेल. कराल का तुम्ही?" त्या बाईंनी विचारलं. "होय मॅडम, काही हरकत नाही. पण पगार किती मिळेल ते कळू शकेल का?" मी विचारलं. "पगार हे बघा, आता तुम्हाला तिथे 12,000 रुपये आहे, तर मी तुम्हाला 17,000 रुपये पगार देईन. पण काम मात्र अगदी चोख करावं लागेल. अजिबात आलस्यपणा चालणार नाही. जे काम सांगितलं ते अगदी वेळेवर व्हायला पाहिजे. आणि सुट्टी फक्त रविवारच्या दिवशी मिळेल. इतर वेळेस सुट्टी घ्यायची असेल तर 15 दिवस आधी तुम्हाला सांगावं लागेल." त्या बाईंनी स्पष्ट केलं. "सांगा,
तुमचा निर्णय काय आहे? त्या बाईंनी विचारलं. मी थोडा विचार करू लागलो. 17,000 रुपये पगार म्हणत होती ती मला, आणि मला सध्या 12,000 रुपये पगार आहे. 5,000 रुपये वाढवून मिळतील. ही नोकरी मला अतिशय योग्य वाटली. हो म्हणायला काहीच हरकत नव्हती. हो मॅडम, ठीक आहे, मी तयार आहे ही नोकरी करायला, मी उत्तर दिलं. अरे वा अमन, हे तर खूप छान झालं बघ. मला वाटलं नव्हतं की तू तयार होशील. जया काकू म्हणाल्या. बरं सरिताबाई, मग कधीपासून कामाला यायचं? जया काकू म्हणाल्या. आत्ताच. हो, उद्यापासून पण येऊ शकता. त्या बाईंनी माझ्याकडे पाहत म्हटलं. नाही नाही, लगेच उद्यापासून यायला जमणार नाही. मला कंपनीमध्ये सांगावं लागेल. 8 दिवसांनंतर येऊ शकतो मी, उत्तर दिलं मी. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल. हा महिना गेला की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून जॉईन करा, त्या बाईंनी सांगितलं. हो चालेल. बरं चल अमन, मी कामाला लागते आता, तू जा घरी, जया काकू म्हणाल्या. हो ठीक आहे काकू. मग मी तिथून माझ्या घरी येऊ लागलो. जया काकू सरिता मॅडमकडे घरकाम आणि इतर काही काम करत असायची. घरी आल्यानंतर मी आईला सगळं सांगितलं. आईलाही माझा निर्णय आवडला. मग दुसऱ्या दिवशी मी कंपनीत साहेब आणि मॅनेजर लोकांना सांगितलं. 4 मॅनेजरांनी मला केबिनमध्ये बोलावलं आणि विचारलं, अमन, तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतलाय का? होय सर. पण एवढी छान नोकरी आहे की का सोडत आहात? HR साहेब म्हणाले. काय छान नोकरी आहे? किती कमी पगारावर काम करताय. इतक्या कमी पगारावर कोणीही इतके वर्ष थांबलं नसतं. मी बराच संयम बाळगला आहे, पण कंपनीने माझ्या हिताचा कधीही विचार केला नाही. अहो अमन, हे बघा, मी HR आहे. माझ्या हातात तुमचा पगार वाढविण्याचा अधिकार आहे. मी नक्कीच वरच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आणि मला खात्री आहे की तुमचा पगार वाढवून दिला जाईल. मी म्हणालो. आता खूप उशीर झाला आहे HR साहेब. बरं ठीक आहे अमन, जशी तुमची इच्छा. असं म्हणत मी HR साहेबांच्या केबिनमधून बाहेर आलो आणि माझ्या कामाला लागलो. पुढचा 1 आठवडा मी त्या कंपनीत काढला आणि चालू महिन्याच्या शेवटच्या तारखेला मी कंपनीतील काम सोडलं. मग जुलै महिन्याच्या 1 तारखेला मी सरिता मॅडम यांच्या जनरल स्टोअरमध्ये कामाला रुजू झालो. सकाळी 9:30 वाजताच त्यांच्या जनरल स्टोअरवर पोहोचलो. तेव्हा अजून दुकान बंद होतं. मी जनरल स्टोअरच्या पायऱ्यांवर बसून राहिलो. काही वेळाने कंटाळा येऊ लागला. परत परत खिशातून मोबाईल काढत वेळ बघत होतो. कधी 10 वाजतील? 10 वाजण्यास 5 मिनिटे बाकी होती. तेव्हा सरिता मॅडम जनरल स्टोअर जवळ आल्या. त्यांनी मला पाहिलं आणि स्मित हास्य करत म्हणाल्या, अरे अमन, तू लवकरच आलास वाटतं, नाही का? होय मॅडम, उशीर होऊ नये म्हणून आधी आलो. बरं ठीक आहे. मग त्या दुकानाजवळ गेल्या. कुलूप उघडलं आणि शटर वर केलं. शटर वर करण्यास मीही त्यांना मदत केली. दुकानात गेलो आणि त्यांनी आतल्या लाईट सुरू केल्या. जनरल स्टोअर मोठं आणि लांबट होतं. त्यांनी मला छोटी छोटी कामं सांगितली, जसे खुर्च्या बाहेर ठेवायच्या, काही सामान जे बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसायला हवं ते बाहेर लटकवायचं. त्या खुर्च्यांचाही व्यवसाय करत होत्या. फायबरच्या खुर्च्या होत्या. त्या फायबरच्या खुर्च्या मी जनरल स्टोअरच्या एका बाजूला ठेवल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, अरे अमन, डाव्या आणि उजव्या बाजूला अगदी व्यवस्थित रचून ठेवा. मी खुर्च्या व्यवस्थित रचून ठेवल्या. बरीच छोटी मोठी कामं त्या मला सांगत होत्या. मी ती सगळी कामं करत होतो. मध्ये मध्ये जनरल स्टोअरमध्ये सामान घेण्यासाठी ग्राहक येत होते. सरिता मॅडम यांनी मला चहा मागवला आणि विचारलं, नाश्ता मागवायचा का? मी म्हणालो, नाही, मी घरून नाश्ता करून आलो आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत जनरल स्टोअर सुरू होतं. 1 वाजेच्या सुमारास सरिता मॅडम म्हणाल्या, अमन,
1 ते 5 वाजेपर्यंत स्टोअर बंद असतो. आता मी स्टोअर बंद करते. तुला भूक लागली असेल, जेवण करायचं असेल. मला पण जेवण करायचं आहे. तुला वाटल्यास आता घरी जाऊन जेवण कर आणि 5 वाजता नक्की परत ये. ठीक आहे का? हो मॅडम, चालेल. चावी द्या. मी शटर बंद करतो. मी चावी घेतली, शटर खाली ओढला आणि कुलूप लावलं. मग आम्ही दोघे दुकानातून बाहेर निघालो. कविता मॅडम स्टोअरच्या डाव्या बाजूने मागे गेल्या. दुकानाच्या मागेच त्यांचं घर होतं. मी तिथून माझ्या घरी आलो. घरी आल्यानंतर आईने विचारलं, अरे अमन, काय झालं? आज तर तू नवीन ठिकाणी कामाला गेला होतास ना, एवढ्या लवकर कसं? काम आवडलं नाही का? आई, तसं नाही. दुपारी 3 ते 4 तास स्टोअर बंद असतो. त्या वेळेत मला आणि मॅडमला सुट्टी असते. अरे बरं. हो ना. स्वयंपाक झाला आहे का? होय. मला जेवण वाढवून दे ना. ठीक आहे, लगेच देते. आईने जेवण वाढवून दिलं आणि मी जेवण करून बसलो. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि 4:30 वाजता मी परत स्टोअरकडे निघालो. माझ्या घरापासून तिथे जास्त अंतर नव्हतं. 15 मिनिटात पोहोचलो. 5 वाजेपर्यंत अजून काही वेळ होता. मी दुकानाच्या पायऱ्यांवर बसून राहिलो. 5 वाजेच्या 3-4 मिनिटांपूर्वी सरिता मॅडम आल्या. त्यांनी मला चावी दिली आणि मी दुकान उघडलं. त्या मला दुकानाबद्दल काही माहिती सांगू लागल्या आणि कामाबद्दल महत्त्वाच्या गोष्टीही स्पष्ट करत होत्या. अधूनमधून ग्राहक येत होते, त्यामुळे काम सुरू होत होत. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या दुकानात होत्या. नंतर त्यांनी जया काकूंना फोन करून बोलावलं. जया काकू दुकानात थांबल्या आणि सरिता मॅडम घरी गेल्या. जया काकूही कधी कधी दिवसातून 2-3 तास जनरल स्टोअर सांभाळत असायच्या. 8:30 वाजेपर्यंत जया काकू आणि मीच दुकानात होतो. 8:30 वाजेपर्यंत सरिता मॅडम स्टोअरमध्ये आल्या. त्यांनी जया काकूंना थोड्या वेळासाठी घरी जाण्यास सांगितलं. मग स्टोअर उघडला राहिला. 8:30 वाजेच्या सुमारास सरिता मॅडम म्हणाल्या, अमन, आता बाहेरचं सर्व सामान आत ठेवायला सुरुवात करा. मी हळूहळू सर्व वस्तू आत ठेवू लागलो. 9 वाजता स्टोअर बंद करण्याची वेळ झाली. सरिता मॅडमने मला स्टोअर बंद करण्यास सांगितलं. स्टोअर व्यवस्थित बंद करून झाल्यानंतर सरिता मॅडम विचारू लागल्या, अमन, काम कसं चाललं आहे? ठीक वाटतंय ना? रोज एवढंच काम आहे आणि आठवड्यातून 2-3 वेळा मार्केटमध्ये जाऊन स्टॉक आणायचा असतो. होय मॅडम, काम छान आहे. काही हरकत नाही. मला आवडलं, मी उत्तर दिलं. मग मी घरी निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवर स्टोअरमध्ये पोहोचलो. सरिता मॅडमने सांगितलं, अमन, आज तुला मार्केटमध्ये जाऊन स्टॉक आणायचा आहे. मी तुला यादी आणि दुकानाचा पत्ता देते. तिथं जायचं आणि ही चिठ्ठी द्यायची. ही चिठ्ठी दिल्यावर ते लगेच ओळखून देतील. तिथे एक छोटा टेम्पोही अरेंज करून देतील, ज्यात माल लोड होईल. मग तो टेम्पो वापरून सामान इथे आणायचं आहे. ठीक आहे का? हो मॅडम, काही हरकत नाही. मी जातो. सरिता मॅडमने मला पत्ता आणि सामानाची यादी दिली. मी ती घेऊन मार्केटमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो आणि चिठ्ठी दिली. त्यांनी मला बसायला सांगितलं. थोड्या वेळानंतर एक छोटा टेम्पो आला आणि त्यात सर्व सामान लोड केलं गेलं. मग टेम्पोमध्ये बसून ड्रायव्हर आणि मी स्टोअरकडे आलो. स्टोअर जवळ आल्यानंतर मला सर्व सामान खाली उतरवावं लागलं. जवळजवळ 1.5 तास लागला, कारण सामान महत्त्वाचं असल्यामुळे काळजीपूर्वक हाताळावं लागतं. सर्व सामान खाली उतरवल्यानंतर टेम्पो निघून गेला. त्यानंतर कविता मॅडमने मला ते सर्व सामान योग्य ठिकाणी ठेवायला सांगितलं. मी ते सर्व ठेवायला लागलो. दुपारी 2 वाजेपर्यंत तेच काम सुरू होतं. सरिता मॅडम दुपारी घरी निघून गेल्या होत्या आणि मी ते सामान रचत बसलो. 5 वाजेपर्यंत त्या परत आल्या, पण माझं काम सुरूच होतं. त्या दुकानाचं शटर खाली ओढून गेल्या होत्या
पण थोडंसं शटर उघडं होतं, त्यामुळे कोणीही गिऱ्हाईक आले नाहीत. 5 वाजेपर्यंत सरिता मॅडम आल्या आणि त्यांनी शटर उघडायला सांगितलं. शटर उघडल्यानंतर परत गिऱ्हाईक येऊ लागले. सरिता मॅडम म्हणाल्या, अमन, तू नवीन आहेस म्हणून तुला वेळ लागत आहे. एकदा तुला सगळं काम समजलं की तू सगळं फटाफट करशील. हो का मॅडम? बरं, ठीक आहे, प्रयत्न करेन. मी सर्व सामान रचू लागलो. काही जास्त सामान नव्हतं. सरिता मॅडमने सांगितलं की हे बॉक्स माझ्या घरी न्यायचे आहेत. अमन, माझं घर कुठे आहे आणि कसं जायचं ते मी तुला सांगते नंतर. ठीक आहे मॅडम, पण आता नाही. जया काकूंना येऊ दे. त्या आल्या की दुकानात थांबतील, मग मी तुला सांगते हे बॉक्स कुठे ठेवायचे आहेत. होय, चालेल मॅडम. संध्याकाळी 6 वाजता सरिता मॅडम यांनी जया काकूला फोन करून स्टोअरमध्ये बोलावलं आणि त्या स्टोअरमध्ये आल्या आणि मग त्या बॉक्समधून मला एक बॉक्स उचलायला लावला. म्हणाल्या, चल ये माझ्या मागे. सरिता मॅडम पुढे चालू लागल्या आणि मी त्यांच्या मागे स्टोअरच्या डाव्या बाजूने दुकानाच्या मागे गेलो. दुकानाच्या मागे त्यांचं घर होतं, जे ग्राउंड फ्लोअरचं होतं. ते 3-4 मजली घर नव्हतं, फक्त ग्राउंड फ्लोअरचं होतं. त्यांनी गेट उघडलं आणि गेटमधून आम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचलो. त्यांनी दरवाजाची कडी उघडली आणि मला आत यायला सांगितलं. मी घरात गेलो. इकडे तिकडे पाहू लागलो. घर अतिशय सुंदर आणि टापटीप होतं. त्यांनी मला घराच्या एका खोलीत तो बॉक्स ठेवायला लावला. मी सरिता मॅडम यांच्या घरात पहिल्यांदा गेलो होतो. त्यांचं घर खूप छान होतं. 3-4 खोली असाव्यात. पुढे मोठा हॉल होता. घरात मला दुसरं कोणी दिसलं नाही. कदाचित घरातील इतर लोक बाहेर गेले असावेत असा मला अंदाज आला. मी तो बॉक्स तिथे ठेवला आणि पुढच्या हॉलमध्ये आलो. सरिता मॅडम तिथे उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, हे बघ अमन, हे माझं घर आहे. हो मॅडम, खूप छान आहे तुमचं घर, मी म्हटलं. त्यांनी फक्त स्माईल केली माझं बोलणं ऐकून. बरं अमन, स्टोअरच्या बाहेर जे सर्व बॉक्स आहेत ते तुला या खोलीत ठेवायचे आहेत. एक्स्ट्राचा जो माल असतो तो आपण इथेच ठेवतो. गरज पडली की मग स्टोअरमध्ये न्यायचा असतो. ठीक आहे मॅडम. मग मी परत स्टोअरकडे आलो आणि तिथे ठेवलेले बॉक्स एक एक करून त्यांच्या घराच्या त्या मागच्या खोलीत ठेवले. सरिता मॅडम त्यांच्या घरात काहीतरी करत होत्या. सुरुवातीला मला वाटलं की काही बॉक्स स्टोअरमधून घराच्या खोलीत ठेवायचे आहेत, पण एक एक करून बॉक्स घेऊन जाणे आणि परत येणे यामध्ये जवळजवळ 1 तास लागला. मी तर खूप दमलोही. शेवटचा बॉक्स खोलीत ठेवून झाल्यावर मी सरिता मॅडमला म्हणालो, मॅडम, सर्व बॉक्स ठेवून झालेत ना? होय अमन, खूप छान. बरं, तुला पाणी वगैरे हवं का? होय, मला तहान लागली आहे. थांब, मी पाणी आणते म्हणत त्या पुढे निघाल्या. मी बसलो नाही, उभाच राहिलो. त्या किचनमध्ये गेल्या आणि तिकडून 1 ग्लास आणि पाण्याचा जग भरून परत आल्या. अरे, तू उभाच आहेस, बस ना, त्यांनी आग्रह केला. म्हणून मी तिथे बसलो. त्यांनी ग्लासभर मला पाणी दिलं. मी 1 ग्लास पिऊन घेतला आणि लगेचच दुसरा ग्लास मागितला. तहान इतकी होती की 2 ग्लास फटाफट पिऊन गेलो. बरं अमन, चहा इथे घरातच घेशील की स्टोअरमध्ये जाऊन टपरीवरचा चहा घेणार? नाही नाही मॅडम, टपरीवरचाच घेईन मी. बरं, ठीक आहे, मग जा तू. मी त्यांच्या घराकडून स्टोअरकडे आलो. जनरल स्टोअरमध्ये जया काकू होत्या. स्टोअरमध्ये येऊन मी खुर्चीवर बसलो, कारण मागच्या काही वेळात खूप दमलो होतो. जया काकूंनी 2 चहा मागवल्या, सोबत समोसा आणि वडापाव सुद्धा मागवले. 1 कप चहा त्यांनी मला दिला आणि दुसरा स्वतः घेतला. अमन, हा पूर्ण नाश्ता तुझ्यासाठी आहे. मलाही खूप भूक लागली होती. सरिता मॅडम यांनीच सांगितलं नाश्ता मागवायला. जया काकू म्हणाल्या, हो का, बरं झालं. तुम्हीही घ्या ना, जया काकू. अरे नाही, मी फक्त चहाच पिते, मला भूक नाही.
मग मी तो संपूर्ण नाश्ता संपवून टाकला. चहा संपवल्यानंतर आम्ही दोघं स्टोअरमध्ये होतो. काही छोटी मोठी कामं होती ती मी करू लागलो. 8:30 वाजता सरिता मॅडम त्यांच्या घरून स्टोअरमध्ये आल्या. मग जया काकू घरी गेल्या. सरिता मॅडम म्हणाल्या, अमन, आता स्टोअर बंद करायची वेळ झाली आहे. बाहेरचं सामान हळूहळू आत ठेवायला सुरुवात कर. ठीक आहे मॅडम. मग मी बाहेरचं ठेवलेलं सामान एक एक करून आत ठेवू लागलो. 9 वाजेपर्यंत ते सगळं काम संपलं. त्यानंतर सरिता मॅडम त्यांच्या घरी गेल्या आणि मी माझ्या घरी परतलो. आता माझं व्यवस्थित रुटीन सुरू झालं होतं. सकाळी लवकर जनरल स्टोअरवर जायचं, दुपारपर्यंत काम करायचं, मग घरी यायचं, जेवण करून थोडा आराम घ्यायचा, 5 वाजता पुन्हा स्टोअरवर जायचं आणि रात्री 9 वाजता घरी परत यायचं. मध्ये 2 वेळा चहा आणि नाश्ता देखील सरिता मॅडम मागवत असत. बघता बघता 1 महिना झाला. महिना संपल्यावर 1 तारखेला त्यांनी मला 17,000 रुपये पगार दिला. एवढा पगार पहिल्यांदाच माझ्या हातात पडला होता. मी तो संपूर्ण पगार घरी आणला आणि आईला सांगितलं, बघ आई, माझा पगार झाला 17,000 रुपये. आई आणि वडील दोघंही खूप खुश झाले. मी नेहमीप्रमाणे कविता मॅडम यांच्या जनरल स्टोअरमध्ये कामाला जाऊ लागलो. त्यांचा स्वभाव खूपच छान होता. त्या माझ्याशी अत्यंत नम्र आणि आदराने वागत असत. मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान होतो, पण त्या मला कधीच खालीपणाने वागवलं नाही. फक्त मलाच नाही तर जया काकूंनाही त्या नेहमी एक आदरणीय आणि वरिष्ठ व्यक्तीसारखी वागणूक देत असत. जेव्हा जेव्हा स्टोअरमधील माल संपायचा तेव्हा सरिता मॅडम मला त्यांच्या घरातल्या त्या छोट्या रूममधून माल आणायला सांगायच्या. त्यामुळे त्यांच्या घरात येणं जाणं नेहमीच होत असे. एकदा त्यांनी मला परत मार्केटमधून माल आणायला सांगितला. तो माल स्टोअरमध्ये रचला आणि जास्तीचा माल त्यांच्या घरातल्या रूममध्ये ठेवला. मी अनेक वेळा त्यांच्या घरात गेलो होतो, पण मला नेहमी ते घर मॅडम आणि मी एवढ्याच लोकांनी भरलेलं दिसायचं. त्यामुळे मनात एक प्रश्न सतत यायचा की त्या एकट्याच राहतात की काय. मला तिथं कामाला लागून आता जवळजवळ 3-4 महिने झाले होते. एकदा त्यांनी मला त्यांच्या घरातल्या एका छोट्या खोलीतून माल आणायला सांगितलं. मी त्यांच्याकडे गेलो असता तिथं मला पहिल्यांदा एक वृद्ध महिला दिसली. मग मी स्टोअरमध्ये परत येऊन जया काकूंना विचारलं, काकू, सरिता मॅडम यांच्या घरी एक बाई दिसल्या, त्या कोण आहेत? जया काकू म्हणाल्या, अरे, त्या सरिता मॅडम यांच्या आई आहेत. हो का? मला वाटलं त्यांची सासू असतील. अरे नाही, सरिता मॅडमचं लग्न झालेलं नाही अजून. अहो काकू, खरं सांगता? हो हो, खरंच, अजून लग्न झालेलं नाही त्यांचं. मला थोडं आश्चर्य वाटलं. सरिता मॅडम यांच्याकडे पाहिलं की वाटायचंच नाही की त्यांचं लग्न झालेलं नसेल. मी तर समजूनच चाललो होतो की त्यांचं लग्न झालंय आणि कदाचित त्या वेगळं राहतात. आज मला स्टोअरमध्ये कामाला लागून जवळजवळ 1 वर्ष झालं. आता मी सगळं काम चांगलं शिकून घेतलं आहे. जया काकू किंवा सरिता मॅडम स्टोअरमध्ये नसल्या तरी मी एकटाच सर्व गिरायकांची कामं पार पाडत असतो. काही अडचण आली तर मी लगेच सरिता मॅडम यांना फोन करतो आणि त्या लगेच मार्गदर्शन करतात. एकदा संध्याकाळच्या सुमारास सरिता मॅडम यांना बाजारात जायचं होतं. तेव्हा स्टोअरमध्ये चहा आणि नाश्ता मागवलेला होता. माझा चहा आणि नाश्ता झाल्यावर सरिता मॅडम म्हणाल्या, अरे अमन, मला थोडं मार्केटमध्ये जायचं आहे. तिकडून काही सामान घ्यायचं आहे. चल बरं, माझ्यासोबत ये. जया काकूंना त्यांनी सांगितलं, काकू, आम्ही दोघं थोडं जाऊन येतो. ठीक आहे. हो सरिताबाई, काकू म्हणाल्या. सरिता मॅडमनी त्यांच्या स्कूटीची चावी घेतली, स्कूटी काढली आणि सुरू केली. मग मला म्हणाल्या, मागे बस. मी त्यांच्या स्कूटीवर मागे बसलो. आम्ही मार्केटकडे निघालो. त्यांच्या स्कूटीवर मागे बसताना मला थोडासा वेगळा अनुभव येत होता. पहिल्यांदाच
मी त्यांच्या एवढ्या जवळ होतो. आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो. स्कूटी एका दुकानाच्या बाहेर लावली. मग कविता मॅडम दुकानात गेल्या आणि काही आवश्यक वस्तू खरेदी केल्या. त्यांच्या हातात 2-3 पिशव्या होत्या. आम्ही परत स्कूटीजवळ आलो. अमन, तुला स्कूटी चालवता येते का? त्यांनी विचारलं. हो मॅडम, येते ना. मग बस पुढे. मी स्कूटीवर बसलो. स्कूटी सुरू केली आणि सरिता मॅडम माझ्या मागे बसल्या. मी स्कूटीचा एक्सिलरेटर दिला आणि चालवायला सुरुवात केली. काही वेळाने सरिता मॅडम म्हणाल्या, अरे अमन, थोडं हळू चालव. बरं मॅडम, हळूच चालवतो. मी उत्तर दिलं आणि स्कूटीचा वेग कमी केला. हळूहळू स्कूटी चालवत आम्ही स्टोअरपर्यंत पोहोचलो. मग सरिता मॅडम म्हणाल्या, अमन, स्कूटी घराच्या गेटसमोर लाव. मी त्यांच्या घराच्या गेटसमोर स्कूटी नीट पार्क केली आणि चावी त्यांच्याकडे परत दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा सरिता मॅडम म्हणाल्या, अरे अमन, चल बरं, आज पुन्हा मार्केटमध्ये जायचं आहे. काही सामान आणायचं आहे. आज त्यांनी साडी नेसली होती. मी पहिल्यांदाच त्यांना साडीत पाहत होतो. त्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होत्या. माझं लक्ष न कळत त्यांच्याकडे जाऊ लागलं. कदाचित त्यांनाही ते लक्षात आलं. त्यांनी आपला पदर नीटसा केला आणि हसत म्हणाल्या, काय झालं अमन, असं का बघतोयस मला? अहो काय नाही मॅडम, मी संकोचून म्हणालो. अरे बोल ना. मी थोडा वेळ शांत राहिलो. अहो मॅडम, तुम्ही आज साडी नेसली आहे ना, म्हणून थोड्या वेगळ्या, म्हणजे छान दिसत आहात. असं का? म्हणजे चांगली दिसत नाहीये? त्यांनी मिश्किलपणे विचारलं. हो, अगदी छान दिसतंय. माझ्या उत्तरावर त्यांनी गालातल्या गालात स्मित केलं. बरं चल मग, तू स्कूटी चालव, मी मागे बसते. त्या म्हणाल्या, हो चालेल मॅडम. मी स्कूटी सुरू केली. सरिता मॅडम मागे बसल्या. स्कूटी काही अंतरावर गेल्यावर मी विचारलं, मॅडम, तिकडेच जायचं आहे ना, काल जिथे गेलो होतो? अरे नाही, आज आपण एका होलसेल दुकानात जाणार आहोत. कुठे आहे ते दुकान? राजीवनगरमध्ये. अच्छा, ठीक आहे. मी राजीवनगरच्या दिशेने स्कूटी चालवू लागलो. मॅडम माझ्या मागे बसल्या होत्या. पण मला त्यांच्या आजच्या साडीतल्या रूपात वेगळंच काही जाणवत होतं. त्यांच्या त्या सौंदर्याचं प्रतिबिंब अजूनही माझ्या मनात तसंच तरळत होतं. मी स्कूटी हळूहळू चालवत होतो. तेव्हा मॅडम म्हणाल्या, अरे, इतकी हळू चालवशील तर संध्याकाळ होईल पोचायला. अहो, जोरात चालवली तर तुम्हाला त्रास होईल. रस्ताही थोडा खराब आहे. ठीक आहे, पण एवढी हळू पण नको. तेवढ्यात त्या म्हणाल्या, अमन, मला बसायला थोडी अडचण होते. एक हात तुझ्या खांद्यावर ठेवू का? मला क्षणभर काहीच कळेना, हो म्हणावं की नाही. पण लगेचच मी म्हणालो, हो ठेवा ना. त्यांनी त्यांच्या उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो क्षण खूप वेगळा आणि सुंदर वाटला. मी स्कूटीचा वेग थोडा वाढवला आणि आम्ही राजीवनगरमध्ये पोहोचलो. मॅडम, कुठे आहे दुकान? इकडे उजव्या बाजूला आहे. बरं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी स्कूटी तिकडे चालवली. एका मोठ्या होलसेल दुकानासमोर आम्ही पोहोचलो. त्यांनी स्कूटी बाजूला लावायला सांगितलं. आम्ही दोघं दुकानात गेलो. सरिता मॅडमना काही सामान घ्यायचं होतं, पण आधी त्याचे दर बघायचे होते. त्यांनी बराचसा माल पाहिला, त्याचे दर जाणून घेतले. दुकानाचे मालक हे मोठे व्यापारी होते. मॅडमनी त्यांच्यासोबत बोलून लागणारा माल बाजूला ठेवायला सांगितला. सामान खूप जास्त होतं, स्कूटीवर नेणं शक्य नव्हतं. तेव्हा दुकानदार म्हणाला, तुमचा पत्ता द्या, आम्ही सगळं सामान पोहोचवतो. सरिता मॅडमनी होकार दिला आणि पेमेंट करून तिथलं काम आटोपलं. मग आम्ही दोघं त्या दुकानातून बाहेर आलो. सरिता मॅडम म्हणाल्या, अरे अमन, मला खूप भूक लागली आहे. तुला लागली आहे का भूक? नाही हो मॅडम, एवढी नाही. अरे चल, माझ्यासोबत काहीतरी खा.
बरं, अमन, तुला काय आवडतं खायला? असं काही ठरवून नाही मॅडम. भूक लागली की काहीही खातो मी. बरं चल, पिझ्झा खाऊया. पिझ्झा? हो, चालेल मॅडम. पिझ्झा चालेल ना तुला? तसा खाल्लाय मी आधी एकदा. आवडतो मला. मग आम्ही दोघं एका मॅकडॉनल्ड्सच्या पिझ्झा शॉपमध्ये गेलो. बसायला खूप छान व्यवस्था होती. मी आणि कविता मॅडम एका टेबलावर बसलो. त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला. त्यासोबत काही स्नॅक्स आणि थंड पेयही मागवलं. हळूहळू आम्ही दोघांनी तो पिझ्झा संपवला. खाल्ल्यावर कविता मॅडम म्हणाल्या, "चल अमन, आता निघूया." आम्ही परत निघालो. ज्या रस्त्याने आलो होतो त्याच मार्गाने जात होतो. सरिता मॅडम पुन्हा माझ्या मागे खांद्यावर हात ठेवून बसल्या होत्या. मी स्कूटी सुमारे 50च्या स्पीडने चालवत होतो. अचानक समोर एक खड्डा दिसला, छोटा. मी तो टाळला, पण त्याच्या पुढे लगेच अजून एक खड्डा होता. त्यात स्कूटीचं चाक गेलं आणि एक जोराचा धक्का बसला. मी हँडल घट्ट पकडलेलं होतं, त्यामुळे मी तो झटका सहन केला. पण सरिता मॅडम माझ्या मागे बसल्या होत्या. त्यांचा बॅलन्स बिघडला आणि त्या थेट माझ्या पाठीवर येऊन धडकल्या. त्यांचं संपूर्ण शरीर मला पाठीवर जाणवलं. मी तात्काळ ब्रेक मारला. स्कूटी जागेवर थांबवली. "अहो सरिता मॅडम, सॉरी सॉरी. एक खड्डा वाचवायला गेलो, पण दुसरा समोर आलाच." "ठीक आहे, काही झालं नाही." पण त्या अजूनही माझ्याशी खेटूनच बसलेल्या होत्या. मी हळू स्कूटी बाजूला घेतली आणि विचारलं, "परत सुरू करू का?" "हो, चालू कर." स्कूटी बटनावर होती. मी ती पुन्हा सुरू केली. पण कविता मॅडम अजूनही माझ्या अगदी जवळ खेटूनच बसलेल्या होत्या. मला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. पण काय करू? काही कळेना. मी हळूहळू स्कूटी चालवू लागलो. त्यांना विचारलं, "सरिता मॅडम, व्यवस्थित बसलायत ना तुम्ही?" "हो, मी ठीक आहे." "तुम्हाला लागलं वगैरे नाही ना?" "अरे नाही, थोडा झटका बसला फक्त." मला तर असं वाटत होतं की कधी एकदा जनरल स्टोअर येतं आणि मी स्कूटी थांबवतो. कारण सरिता मॅडम मला इतक्या खेटून बसल्या होत्या. त्यांच्या अंगाचा स्पर्श होत होता आणि स्कूटी चालताना हालचालींमुळे माझी अवस्था अगदी अकल्पनीय झाली होती. मी आता शांतपणे काही न बोलता स्कूटी चालवत होतो. सरिता मॅडम तशाच बसल्या होत्या. मला अपेक्षा होती की त्या थोड्या मागे सरकतील. वाटलंही की त्यांना सांगावं, "थोडं अंतर ठेवा." पण असं सांगणं योग्य वाटलं नाही. म्हणून काहीच बोललो नाही. मी स्कूटी चालवत होतो आणि त्या अगदी माझ्या पाठीला चिटकून बसल्या होत्या. आजूबाजूला चालणारे लोक आणि इतर मोटरसायकलवाले आमच्याकडे बघत होते. त्यामुळे मला थोडंसं अजूनच अस्वस्थ वाटत होतं. माझ्या आयुष्यात ही पहिलीच वेळ होती की कोणी स्त्री माझ्या मागे स्कूटीवर एवढ्या जवळ बसली होती. कसंबसं मन आवरून मी स्कूटी जनरल स्टोअरपर्यंत आणली आणि थांबवली. स्टोअरकडे पाहिलं तर जया काकू उभ्या होत्या. त्यांनी आमच्याकडे पाहिलं. सरिता मॅडम लगेच मागे सरकल्या आणि हळूच स्कूटीवरून खाली उतरल्या. मी स्कूटी स्टोअरच्या बाजूला पार्क केली. सरिता मॅडम म्हणाल्या, "अमन, मी घरी जाते. थोडं काम आहे." मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. गोरापान चेहरा पूर्णपणे लालसर झाला होता. गालावरही लाली आली होती. त्या बोलताना थोड्या लाजल्यासारख्या वाटल्या. मलाही थोडंसं वेगळंच वाटत होतं. मग मी स्टोअरमध्ये गेलो. जया काकू विचारू लागल्या, "कुठे गेला होतात?" मी त्यांना कुठं गेलो होतो ते सांगितलं. दुपार झाली होती, त्यामुळे स्टोअर बंद करण्याची वेळ झाली. मी घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि मग आराम करू लागलो. एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मी स्टोअरवर गेलो. 10 वाजायची वेळ झाली होती. मी घड्याळ पाहत होतो. सरिता मॅडम अजून आलेल्या नव्हत्या आणि स्टोअरही उघडलं नव्हतं. 10:15 वाजले, तरीही त्या आल्या नाहीत. मी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला, पण मोबाईल स्विच ऑफ येत होता. लगेच मी जया काकूंना कॉल केला आणि विचारलं, "जया काकू,
स्टोअर अजून उघडलेलं नाही. कुठे आहात तुम्ही? अरे, मी घरी आहे. हो का? बरं ठीक आहे. मग मी ठरवलं की सरिता मॅडम यांच्या घरीच जावं. मी ताबडतोब त्यांच्याकडे निघालो. गेट उघडून आत गेलो. दरवाजाची बेल वाजवली, पण कोणीच उघडलं नाही. दरवाजा हलवून पाहिला तर तो आतून बंद होता. पुन्हा आवाज दिला, सरिता मॅडम कुठे आहात? आतल्या खोलीतून आवाज आला, अरे मी इकडे आहे. मी आत गेलो तर सरिता मॅडम पलंगावर झोपल्या होत्या. चेहरा थोडा कोमजलेला वाटत होता. अंगावर फक्त नाईटी होती. पहिल्यांदाच मी त्यांना अशा अवस्थेत पाहत होतो. मी विचारलं, काय झालं? अरे, मला थोडंसं बरं नाहीये. मी कॉल केला होता, पण मोबाईल बंद येत होता. हो, चार्जिंग संपली होती ना. आता चार्जिंगला लावला आहे. काय झालं मॅडम तुम्हाला? डोकं दुखतंय आणि थोडा ताप आलाय. डॉक्टरांना दाखवलं का? टॅबलेट घेतलीये. जया काकूंनी आणून दिली होती. पण तुम्ही डॉक्टरांना दाखवायला हवं होतं. नंतर जाईन. असं कंटाळा करू नका. मी किचनमध्ये गेलो. पाण्याचा ग्लास भरला आणि त्यांच्याकडे आलो. घ्या, थोडं पाणी प्या. त्यांनी 2 घोट पाणी प्यायलं आणि ग्लास मला दिला. अहो, घरात बसून ताप उतरणार नाही. चला दवाखान्यात जाऊया. नको, खरंच. मी त्यांच्या हाताला हात लावला. तो खूप गरम होता. मला खात्री झाली की त्यांना ताप भरला आहे. अहो, एवढा ताप आहे. स्कूटीवर बसता येईल का? नाही नाही, बरं वाटत नाही. ठीक आहे, मी रिक्षा बोलावतो. माझा एक मित्र रिक्षा चालवतो. त्याला फोन केला आणि बोलावलं. मी मॅडमला हलक्या हाताने उठवलं. हात धरून हळूहळू बाहेर आणलं. त्या रिक्षाच्या मागे बसल्या. मी त्यांच्याच शेजारी बसलो. बरं बसलात का व्यवस्थित? माझ्या मित्राने मग रिक्षा सुरू केली. मॅडम खूप अशक्त झाल्या होत्या. त्यांना बसताही येत नव्हतं. त्यांचा तोल इकडे तिकडे जाऊ लागला होता. मी माझा खांदा त्यांना टेकवला आणि त्यांना धरून बसवलं. त्या इतक्या अशक्त झाल्या होत्या की बोलायलाही त्रास होत होता. काही वेळाने आम्ही दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांनी मॅडमना तपासून सांगितलं की त्यांना सलाईन लावावी लागेल. अशक्तपणा खूप आहे आणि काही रक्ताच्या चाचण्या करून घ्याव्या लागतील. ठीक आहे सर, मी म्हणालो. डॉक्टरांनी लगेच सलाईन लावलं आणि रक्ताच्या नमुन्यांचं परीक्षण केलं. मला थोडं टेन्शन आलं होतं की अचानक काय झालं त्यांना. पण डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि सलाईनमुळे काही वेळातच त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. रक्ताचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. काही वेळ मॅडम झोपल्या होत्या. त्यांनी थोडा आराम केला आणि उपचारामुळे त्यांची तब्येत थोडी सुधारली. मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो, सरिता मॅडम, काही झालेलं नाही. टेन्शन घेऊ नका. फक्त थोडा अशक्तपणा आहे, बाकी काही नाही. संध्याकाळपर्यंत आम्ही दवाखान्यातच थांबलो. मी डॉक्टरांना विचारलं, मग सरिता मॅडमना डिस्चार्ज देणार का? डॉक्टर म्हणाले, हो, डिस्चार्ज द्यायला काही हरकत नाही. पण जर अजून 1 दिवस ॲडमिट ठेवलं तर ट्रीटमेंट चांगली होईल. शरीरातील अशक्तपणाही पूर्णपणे निघून जाईल. मग त्या रात्री सरिता मॅडमना दवाखान्यातच ॲडमिट ठेवलं. मीही दवाखान्यातच थांबलो. काही रिकामे बेड होते, पेशंट नव्हते. म्हणून एका बेडवर माझ्या झोपण्याची व्यवस्था झाली. सकाळी उठलो आणि लगेच सरिता मॅडमना भेटलो. आज मात्र त्यांचा चेहरा खूप खुललेला वाटत होता. त्यांना बऱ्यापैकी फरक पडला होता. मी सरिता मॅडमसाठी चहा आणि नाश्ता मागवला. मीही त्यांच्यासोबत चहा नाश्ता केला. दुपारी 12 वाजता डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आणि मग आम्ही दोघं त्यांच्या घरी परतलो. घरी यायला 1 वाजला होता. मॅडम घरी आल्या आणि थोड्याच वेळात जया काकूंचा कॉल आला. मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि दिलासा दिला की आता मॅडमची तब्येत बरी आहे. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी सरिता मॅडमना त्यांच्या रूममध्ये झोपवलं आणि म्हणालो, तुम्ही आराम करा. मी पुढे हॉलमध्ये थांबतो.
त्या म्हणाल्या, अरे नाही अमन, तुला हवं तर तू घरी जाऊ शकतोस. अहो नाही मॅडम, घरी जाऊन काय करणार, मी इथेच थांबतो, असं मी सांगितलं. मग त्या त्यांच्या रूममध्ये झोपायला गेल्या आणि मी हॉलमध्ये येऊन बसलो. टीव्ही सुरू केला. मस्त एक सिनेमा लागला होता. तो सिनेमा पाहत पाहत बसलो. पण रात्री झोप झाली नव्हती. त्यामुळे कधी डोळा लागला मलाही कळलंच नाही. बऱ्याच वेळानंतर जाग आली. घड्याळाकडे पाहिलं तर चक्क 5 वाजले होते. लक्ष टीव्हीकडे गेलं. तो अजूनही सुरू होता. मी सोफ्यावर झोपलो होतो. डावीकडे पाहिलं तर सरिता मॅडम तिथेच बसल्या होत्या. मी उठून बसलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसून विचारलं, झोप झाली का? त्यांच्या चेहऱ्यावर खूप गोड स्मित होतं. मी थोडं लाजून म्हणालो, हो झाली. अहो मॅडम, तुम्ही कधी येऊन बसला तिथे? सॉरी, मला झोप लागली होती. त्या म्हणाल्या, काही हरकत नाही. अमन, रात्री तुझी झोप झाली नसेल ना, म्हणूनच. हो ना मॅडम, तिथे नीट झोप झाली नाही. मी म्हणालो, बरं, आता कसं वाटतंय तुम्हाला? मी एकदम मस्त आहे आता. अमन, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन ये. त्यांनी सांगितलं. अहो नाही मॅडम, मी आता घरी जातोय माझ्या. असं म्हणत मी उठलो. अरे जा बाथरूममध्ये, मी चहा ठेवते आपल्यासाठी, त्यांनी प्रेमाने सांगितलं. मग मी बाथरूममध्ये गेलो. चेहऱ्यावर पाणी मारलं, हातपाय धुतले आणि मस्त फ्रेश झालो. परत हॉलमध्ये आलो. तेव्हा कविता मॅडम किचनमध्ये चहा बनवत होत्या. त्यांनी कपडेही बदललेले होते. एक छानसा पंजाबी ड्रेस घातला होता. चहा तयार झाल्यावर 2 कप चहा घेऊन त्या हॉलमध्ये आल्या. आम्ही दोघंही सोफ्यावर बसलो आणि मस्त चहा घेतला. सोबत बिस्किटही होती. ती चहासोबत खाल्ली. थोडा वेळ गप्पा मारत राहिलो. सरिता मॅडमने विचारलं, दवाखान्यात काय काय झालं? डॉक्टरांनी काय सांगितलं? मी सगळं व्यवस्थित सविस्तरपणे त्यांना सांगितलं. आता संध्याकाळ झाली होती. बराच वेळ झाला होता. बरं, मी निघतो मग मॅडम. स्वतःची काळजी घ्या. जेवण वेळेवर करा आणि औषधं नीट घ्या. हो अमन, घेईन बरोबर. मी उठून उभा राहिलो. सरिता मॅडमही उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, अमन, थँक्यू. मी फक्त थोडं हसलो. पण मला कळेना काय उत्तर द्यावं. बरं मॅडम, निघतो मग. काळजी घ्या. असं म्हणत मी वळू लागलो. पण त्या माझ्याजवळ आल्या आणि थोडं पुढे येऊन माझ्याकडे पाहत राहिल्या. मला काहीच कळेना. त्या एकटक माझ्या चेहऱ्याकडे का पाहत आहेत? त्या पुन्हा म्हणाल्या, अमन, थँक्यू. आणि त्यांनी चक्क मला मिठी मारली. माझं तर काहीच कळेनासं झालं. त्यांनी घट्ट मिठी मारली आणि शांतपणे पुन्हा म्हणाल्या, थँक्यू अमन. अहो मॅडम, परत परत थँक्यू नका म्हणू. मला योग्य वाटत नाही. मी थोडं संकोचून म्हणालो. तरी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवले होते. मी मात्र तसाच गप्प उभा होतो, हात खालीच ठेवलेले. मला काहीच समजलं नाही. त्या क्षणी काय करावं? थोडा वेळ त्या तशाच उभ्या राहिल्या. मग हळूहळू मिठीतून अलग झाल्या. त्या खूप भावनिक झाल्यासारख्या वाटत होत्या. त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते. माझ्याबद्दल काहीतरी खास. बरं मॅडम, काळजी घ्या. मी निघतो. असं म्हणून मी बाहेर पडलो. बूट घातला आणि घराकडे निघालो. सरिता मॅडमने ज्या पद्धतीने मला मिठी मारली होती, तो क्षण खूपच सुखद होता. त्यांच्या डोळ्यात दिसणारी भावना वेगळीच होती. खूप आपुलकीची आणि खूप खास. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजलेच होते. तेव्हा मी सरिता मॅडम यांना कॉल केला आणि विचारलं, आज स्टोअर उघडणार आहात ना? हो नक्कीच. ठीक आहे मॅडम, मग मी वेळेवर येईल. हो अमन, ठीक आहे. मी वेळेवर स्टोअरवर पोहोचलो. सरिता मॅडम आज अगदी ठणठणीत होत्या. अगोदरच्या तुलनेत खूप चांगल्या दिसत होत्या. परत एकदा सरिता मॅडम आणि मी मार्केटमध्ये गेलो होतो. तिथे त्यांना काही सामान घ्यायचं होतं. ते घेतलं आणि परत येऊ लागलो. तेव्हा सरिता मॅडम म्हणाल्या, अरे चल नाश्ता करू. मी म्हणालो, अहो मॅडम, मला भूक नाही. त्या म्हणाल्या, अरे चल ना, माझ्यासोबत खा थोडंसं, मला भूक लागली आहे.
बरं ठीक आहे मॅडम, खातो. त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या, अरे अमन, एक सांगू का? एक सांगू का? होय, बोला ना. अरे अमन, तू मला फक्त सरिता म्हणत जा. मॅडम नको बोलत जाऊ. अहो, मला सवय पडली आहे तसं बोलायची. अरे, फक्त सरिता बोल मला. ते छान वाटतं ऐकायला. हो का? बरं ठीक आहे, चालेल. मी प्रयत्न करेन. आम्ही दोघांनी नाश्ता केला. मग सरिता म्हणाल्या, मला कपडे घ्यायचे आहेत. मग आम्ही एका मोठ्या कपड्याच्या दुकानात गेलो. तिथे त्यांनी काही ड्रेस काढले आणि मला विचारू लागल्या, कोणता घेऊ? मी म्हणालो, तुम्हाला जो आवडेल तो घ्या. त्या म्हणाल्या, तुला कोणता आवडला ते सांग. हा चॉकलेटी रंगाचा आणि हा जांभळ्या रंगाचा ठीक आहे. थँक्यू. त्यांनी 2 ड्रेस सिलेक्ट केले. मग त्या म्हणाल्या, अरे अमन, तुझ्यासाठी पण काही घेणार आहे का? अहो नाही, मी नंतर घेईन. अरे प्लीज घे ना. त्या आग्रह करू लागल्या. मग मी माझ्यासाठीही एक ड्रेस सिलेक्ट केला. आम्ही दोघं काउंटरवर आलो. ते बिल द्यायला लागल्या. मी काही पैसे खिशातून बाहेर काढले. पण त्या म्हणाल्या, अरे राहू दे, तुला पैसे द्यायची गरज नाही, मी देते. अहो नको. पण त्यांनी ऐकलं नाही आणि माझ्या कपड्याचं बिलही त्यांनीच दिलं. मी घरी आलो आणि सरिता मॅडम यांना त्यांच्या घरी सोडलं. कारण दुपारची वेळ झाली होती आणि जया काकूंनी जनरल स्टोअर बंद करून घेतलं होतं. घरी आल्यानंतर आईने विचारलं, ड्रेस अचानक का घेतलास? मी सांगून टाकलं की सरिताला भेटायला गेलो होतो म्हणून दिला. आईच्या चेहऱ्यावर थोडा अकल्पनीय भाव जाणवला. पण मी जास्त तिच्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्या लग्नाचं वय झालं होतं, पण माझ्यासाठी मुलगी मिळत नव्हती. कारण घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. गावात शेतीही नव्हती. त्यामुळे बरेच स्थळं बघूनही मुलीकडून नकार मिळायचा. आईवडिलांना माझ्या लग्नाचं खूप टेन्शन होतं. दिवस पुढे सरकत होते. सरिता मॅडमने माझा पगार 3,000 रुपयांनी वाढवून 20,000 रुपये केला होता. मीही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करत होतो. एके संध्याकाळी 9 वाजता स्टोअर बंद करून घरी निघालो होतो. तेव्हा सरिता मॅडम म्हणाल्या, अरे अमन, आज माझ्या घरी जेवायला चल. मग घरी जा. अहो नको. त्या म्हणाल्या, अरे चल ना. त्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. स्वयंपाक आधीच तयार होता. आंब्याचे दिवस असल्याने आमरस, पुरी आणि एक भाजी असा छान स्वयंपाक त्यांनी केला होता. आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. त्यांनी भांडी किचनमध्ये ठेवली आणि आम्ही दोघं सोफ्यावर येऊन बसलो. टीव्ही सुरू होता. त्यावर गाण्यांचा चॅनल लागला होता. एक गाणं संपलं आणि दुसरं सुरू झालं. ते गाणं खूप रोमॅन्टिक होतं. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, तुम्हें पाकर जमाने भर से रिश्ता तोड़ देंगे हम. गाण्यांमध्ये बरेच रोमॅन्टिक सीन चालू होते. सरिता मॅडम आणि मी एकमेकांशी बोलत होतो, पण माझं लक्ष टीव्हीकडेही होतं. मात्र आता मला त्या गाण्यातील दृश्यांकडे त्यांच्यासमोर पाहणं खूपच अस्वस्थ करत होतं. मला कसं तरी विचित्र वाटू लागलं. मी उठून उभा राहिलो आणि म्हणालो, चला सरिता, मी निघतो आता. अरे थांब ना, इतक्यातच का निघतोस? बराच वेळ झाला होता. घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 10:15 वाजले होते. मी सरिता मॅडम यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी नाराजी स्पष्ट दिसत होती. अहो काय झालं? मी विचारलं. अरे अमन, थांब की. कितीतरी दिवसांनी असं वाटतंय की तुझ्याशी निवांत बोलावं. बस जरा. मला त्यांना नाराज करायचं नव्हतं. मी तसाच थोडा वेळ उभा राहिलो. त्या देखील उठून उभ्या राहिल्या आणि माझ्या जवळ आल्या. त्यांनी डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडे पाहिलं. मला काहीच सुचत नव्हतं. या क्षणी काय करावं समजत नव्हतं. मी पटकन चेहरा दुसरीकडे वळवला, पण त्या मात्र माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी माझा हात
आपल्या हातात घेतला आणि एकदम माझ्याजवळ उभ्या राहिल्या. मी पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाहिलं. आज त्यांचा मूड पूर्णपणे वेगळा भासत होता. त्यांच्या गालांवर लालसरपणा आला होता. टीव्हीवर अजूनही ते रोमॅन्टिक गाणं सुरूच होतं. नायक नायिका एकमेकांना किस करत होते. माझ्या मनात गोंधळ उडालेला. काय करावं काही समजत नव्हतं. मॅडमने माझा हात धरला आणि मला अगदी जवळच्या सोफ्यावर खेचून बसवलं. त्याही माझ्या शेजारी येऊन बसल्या. पुढच्या क्षणी त्या माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी हळुवारपणे त्यांचा एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि सावकाश आपला चेहरा माझ्या चेहऱ्याकडे झुकवू लागल्या. त्यांचे ओठ गुलाबी आणि मोहक होते. क्षणभरातच ते ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले आणि अचानक त्यांनी स्वतःहून मला किस केला. त्या माझ्या ओठांवर ओठ टेकवत खूप प्रेमाने चुंबन देऊ लागल्या. मी गोंधळून गेलो. थोडा मागे सरकलो. त्यांनी आपला हात हलक्याच बाजूला घेतला आणि थोडं थांबून विचारलं, अमन काय झालं? काही बिनसल्यासारखं वाटतंय तुला? सरिताजी काय करत आहात तुम्ही? मी थोड्या गोंधळलेल्या आवाजात विचारलं. अरे अमन, काही चुकीचं वाटलं का तुला? वाईट वाटलं का माझ्या वागण्यामुळे? नाही, पण सरिता, तुमच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. कसलं अंतर अमन? काय वेगळं आहे आपल्यात? तुम्ही इतक्या श्रीमंत आणि मी एक गरीब मुलगा. असं काय म्हणतोस? मग काय झालं? मी तुला आवडत नाही का? असं नाही, म्हणजे मला. मग काय? असं म्हणत त्या पुन्हा माझ्या जवळ सरकल्या. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि शांतपणे म्हणाल्या, अमन एक सांगू का? हो बोला. तू मला खूप आवडतोस. कधी आणि कसं तुझ्यावर प्रेम झालं कळलंच नाही. प्रेमात गरीब श्रीमंत पाहत नसतात. प्रेम निस्वार्थ असतं. जिथे पैशांमुळे माणसं एकत्र येतात तिथे ते प्रेम नसतं, तो सौदा असतो. त्या माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, अमन माझ्यात काही कमी आहे का? मी आवडत नाही का तुला? नाही सरिता, तसं नाही. मी काही बोलणार तोवर त्यांनी मला जवळ ओढलं आणि पुन्हा एकदा माझ्या ओठांवर ओठ टेकवले. त्या मला हळूवार किस करू लागल्या. मला सरिता खूप आवडायच्या, पण मी कधीच विचार केला नव्हता की त्यांच्या आणि माझ्यात असा काही प्रेमसंबंध होईल. मी एक सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा, दिसायलाही फारसा विशेष नाही. त्यांच्या प्रेमाचं स्वप्न कधी पाहिलंच नव्हतं. पण आज स्वतःहून त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. त्या माझ्या मिठीत लीन झाल्या. त्यांच्या बोटांनी माझे केस अलगद स्पर्शू लागल्या आणि मी अजूनही तसाच दगडासारखा शांत बसलो होतो. त्यांच्यासोबत स्वतःहून काही करण्याची माझ्यात अजून हिंमत नव्हती. त्या काही वेळ तशाच माझ्या मिठीत राहिल्या आणि मग शांतपणे मागे सरकल्या. माझ्याकडे पाहत त्यांनी विचारलं, काय झालं अमन? काही चुकीचं वागले का मी? असा का गप्प आहे? दगडासारखा बसलायस? माझ्यावर प्रेम नाही का तुझं? त्या अगदी शांत आवाजात म्हणाल्या, अहो तसं काही नाही. मी थोडं गोंधळून उत्तर दिलं. मग असं का वागतोस माझ्याशी? मला प्रेमाने जवळ घेणंही जमत नाही का तुला? मी काहीच बोललो नाही. सॉरी अमन, कदाचित तुला काही गैरसमज झाला असेल. त्या थोडं मागे सरकून म्हणाल्या, असं काही नाही की मला तुझ्याकडून केवळ शरीरसुख हवं आहे. सरिता मॅडम हे बोलल्या आणि माझ्या मनाला खूप खोलवर धक्का बसला. त्या इतक्या प्रेमाने माझ्या जवळ आल्या होत्या आणि त्यांना असं वाटावं हे माझ्यासाठी फार वेदनादायक होतं. अहो नाही सरिता, तसं काही नाही आहे. खरंच नाही, मी शांतपणे म्हणालो आणि आता मी स्वतःहून त्यांच्या जवळ सरकलो. त्या क्षणी मी त्यांना एक घट्ट मिठी मारली. त्या मिठीत माझे डोळे नकळत बंद झाले होते. सरिता मॅडम माझ्या मिठीत होत्या हा विचारच मला स्वप्नासारखा वाटत होता. त्या माझ्यावर प्रेम करतात हे मी कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं.
मग मी हळूच त्यांच्या गुलाबी ओठांवर ओठ टेकवले आणि त्यांना प्रेमाने चुंबन देऊ लागलो. आम्ही दोघं काही वेळ तसेच होतो. मग त्या स्वतःहून माझ्यापासून हलक्याच वेगळ्या झाल्या. मला ते क्षण संपलेले फारसे आवडलं नाही, पण मी त्यांच्या भावनांचा मान राखला. अमन, त्या शांत स्वरात म्हणाल्या, आपण आता इथे थांबायला हवं नाही का? हो सरिता, जशी तुमची इच्छा, मी उत्तर दिलं आणि मी हळूच त्यांच्यापासून बाजूला झालो. अमन, आज तू इथेच थांब ना प्लीज, त्या विनवणीच्या स्वरात म्हणाल्या. हो ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं, मी नम्रपणे मान डोलावली. आम्ही तिथेच थोडा वेळ शांत बसून राहिलो. एकमेकांचं प्रेम कबूल केलं, एकमेकांच्या नजरेत पाहत राहिलो. पण तरीही मला अजूनही सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. मी कधी विचारच केला नव्हता की मॅडम आणि मी एकत्र होऊ शकतो. पुढे आयुष्यात काय घडणार हे तर अजूनही मला अकल्पित होतं. थोड्या वेळाने सरिता म्हणाल्या, चल अमन, आता झोपून घेऊ. हो ठीक आहे, मी मान डोलावली. तू पण माझ्यासोबत झोप, चल माझ्या रूममध्ये. मग आम्ही दोघं त्यांच्या रूममध्ये गेलो. पलंग खूप मोठा होता. तू भिंतीकडे झोप, मी या बाजूला झोपते, त्यांनी शांतपणे सांगितलं. मी भिंतीकडे वळून झोपलो आणि त्या माझ्या शेजारी झोपल्या. तो क्षण फारच नाजूक होता, पण मी स्वतःवर संयम ठेवला. आम्ही बोलता बोलता केव्हा डोळा लागला आणि झोपी गेलो ते कळलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा मॅडम मला हलवत होत्या. अमन, उठ ना, सकाळ झालीये. मी पटकन खडबडून उठून बसलो. त्या हसत म्हणाल्या, चल फ्रेश हो, मग आपण चहा घेऊ. मी फ्रेश झालो. मग त्यांनी मला गरमागरम चहा आणि नाश्ता दिला. चहा आणि नाश्ता झाल्यावर त्यानंतर पुढे मी म्हणालो, मी घरी जाऊन येऊ का? हो ठीक आहे, चालेल अमन, ती मृदू स्वरात म्हणाली. होय ती. पुन्हा एकदा ती माझ्या जवळ आली, मला गोड मिठी मारली आणि प्रेमळपणे मला किस केलं. तिच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दल अपार प्रेम दिसत होतं. अमन, रात्री मी जे काही बोलले ते सर्व खरं आहे. तू मला खरंच खूप आवडतोस, ती अगदी मनापासून म्हणाली. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होतो. मग मी माझ्या घरी आलो. माझ्या मनात भरपूर गोंधळ होता. सरिता माझ्यावर प्रेम करतील हे माझ्यासाठी एक सुंदर आश्चर्यच होतं. आता मात्र सरिता आणि मी दोघंही प्रेमाने मिसळत होतो. काहीच दिवसांनी सरिता मॅडमने आमच्या नात्याची माहिती जया काकूंना दिली. त्यांना हे नातं फार आवडलं. जया काकू आणि काकांनी ही गोड बातमी माझ्या आईजवळ पोहोचवली. आई खूप आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर आमचं प्रेम आणखी खुललं. आमची निष्ठा, एकमेकांबद्दलचा स्नेह आणि आदराने भरलेलं हे नातं पुढे फुलतच गेलं. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.